सुरुवात झाली. पंचांकडे दाद मागतोय योगेश पारधी. सलामीची जोडी खेळपट्टीवर आपण योगेश पारधी आणि प्रवीण सावळा हे दोन फलंदाज, तर गोलंदाजी मार्कावर गोलंदाज बादल सवारी. फटका फसलाय, बराच वेळ चेंडू हवेत आहे आणि इथून मात्र मैदान सोडावं लागेल. मोठा मासा गळाला लागला. अर्थातच योगेश पारधी स्वस्तात बाद झाला आणि इथून मात्र मैदान सोडावं लागेल योगेशला. तंबूच्या दिशेने येताना आपण पाहतोय, डगआउट मध्ये मात्र शांतता आपण पाहतोय, कारण मोठा मासा गळाला लागला. योगेशकडनं खूप अपेक्षा होत्या, परंतु या सामन्यामध्ये मात्र सापशाल अपयशी ठरलाय. अर्थातच योगेश यापुढील सामन्याची नाणेफेकी करण्यासाठी आपण दोन संघांना आमंत्रित करूया. अर्थातच जय भोले कुशिवली आणि चापेवाडी या दोन संघांना आपण या ठिकाणी मात्र आमंत्रित करतोय. तर याच दरम्यान आदरणीय पेशाने उद्योजक आदरणीय संतोष शेठ अनंता कडाव साहेब या ठिकाणी आलेले आहेत. साहेबांना विनंती आहे की आपण यायचं आहे. आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. व्यासपीठावर आपलं विराजमान झालेलं आहे. धन्यवाद साहेब, आपण आपला बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिलाय, त्याबद्दल आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. इथे मात्र डॉट चेंडू. साहेबांच्या माहितीसाठी हा सामना आपण पाहतोय सेमीफायनल 1. एका बाजूने कर्जत तालुक्यातील झुगरेवाडी हा संघ, तर त्याच्या विरुद्ध आपण संघ पाहतोय अंबरनाथ बदलापूर विभागातील एक दादा संघ, अर्थातच खरवई हा संघ. नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला तो खरवई संघाने आणि सुरुवात मात्र चांगली पाहायला मिळाली, कारण एक विस्फोटक फलंदाज योगेश सारख्या फलंदाजाला तंबूचा आश्रय दाखवला. इथे मात्र पुन्हा एकदा दोन क्षेत्ररक्षकांची मात्र झुंबड पाहायला मिळाली. झेल ड्रॉप झाला. इथून मात्र जीवनदान मिळालं एक क्षेत्ररक्षकाला. बघा काही इजा झाल्या असतील तर. संधी चांगली होती त्या ठिकाणी, मात्र अक्षरशः चेंडूने मात्र दोन्हीच्याही चेहऱ्याला मुका घेण्याचं काम केलं. दोघांनी एक मात्र कॉल देणं खूप गरजेचं होतं, परंतु त्या ठिकाणी मात्र तसं काही घडलं नाहीये. श्री गणेशा झाला सिंगलनं. स्ट्राईकवर फलंदाज प्रवीण सावळा. रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न होता, परंतु स्वीप मात्र यशस्वी ठरला नाहीये. 2 षटकांचा सामना आहे, हाणामारीचा सामना आहे. हाणामारी करावी लागेल, कारण 2 षटकांचा खेळ आणि या 2 षटकामध्ये मात्र आपल्याला जास्तीत जास्त धावा बनवाव्या लागतील. चमचमत्या ट्रॉफीकडे निश्चितच पाहिलं असेल. फायनल साठी ही लढत चालू आहे. कोणता संघ जाईल फायनल खेळण्यासाठी, त्यासाठी ही लढत. इथे मात्र फटका मनगटी ताकदीचा वापर, हँडसम अतिशय चांगला फटका पाहायला मिळाला प्रवीण सावळ्याच्या बॅट मधून आणि इथून मात्र पहिला षटकार दाखवला. अर्थात झुगरेवाडी टीमच्या प्रवीणनं. षटक क्रमांक पहिलं संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 1 गडी बाद 7 धावा धावफलकावर लावल्या जात आहेत आतापर्यंत. गेम ऑन डीजे. आता आपण मात्र दक्ष राहायचं आहे. आता फुल धांगड धिंगा करा. शेवटच्या मोमेंटला आली ही स्पर्धा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज दिनेश वाघ, तर स्ट्राईकवर फलंदाज आपण पाहतोय वैभव. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, बराच वेळ चेंडू हवेत आहे. त्या ठिकाणी मात्र पहिली धाव वेगाने, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा पूर्ण आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. धावचीची संधी आहे, गरज होती का? या ठिकाणी मात्र ज्या फलंदाजाने एक षटकार दाखवलेला तो प्रवीण मात्र धावचीच्या स्वरूपात बाद झाला. निश्चितच या ठिकाणी मात्र स्वतःलाही कळून चुकलं का चूक माझी होती आणि इथून गरज होती का हा प्रश्न निश्चितच डगआउट आणि प्रेक्षक वर्गांना पडला असेल. अजूनही 5 चेंडूचा खेळ शिल्लक होता, परंतु या ठिकाणी मात्र धावचीच्या स्वरूपात तिसरी धाव घेण्याच्या मोहामध्ये मात्र फलंदाज बाद झाला. संघाची धावसंख्या धावफलकावर 9 धावा. नवीन फलंदाज खेळपट्टीवर 10 क्रमांक जर्सीचा
जर्सी परिधान करून विश्वास गेलाय, विश्वास दाखवावा लागेल, कारण कर्णधाराने मोठ्या आशेने विश्वासला पाठवलंय. संघाची धावसंख्या धावफलकावर 9 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. 2 फलंदाज बाद झाले धावचीच्या स्वरूपात का होईना, परंतु या ठिकाणी मात्र धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद झालाय. चला तर दिनेश वाघ गोलंदाजी मार्कवर. रिवर्स दुधारी तलवार चालवली. इथे मात्र चेंडू थांबणार नाहीये. आमच्यापर्यंत निर्णय अजून आलेला नाहीये. चौकार आहे की षटकार, या दोन पैकीच काहीतरी आहे. चौकार आलेला आहे. धन्यवाद, लवकर कळवलं आपण. चौकारानं संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहू शकाल 13 धावा. चला चेंडू द्यायचा आहे, सामना स्पीडअप करायचा आहे. धावफलकावर धावा लागल्या 13 धावा. अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. विचार केला तर प्रहार चढवला जातोय. इथे मात्र 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 4 चेंडू मध्ये 10+ धावा बनल्या तरी एक समाधानकारक स्कोर उभा करू शकेल, कारण थोड्या ताकदीची गोलंदाजी आहे या जुगरेवाडी टीम कडे. हुक केलाय, धावा कशा येणे खूप गरजेचं आहे. चेंडू थांबणार नाहीये, चेंडू जातोय नॉनस्टॉप रिझन मध्ये चौकार. आणि इथे मात्र प्रेक्षक वर्ग अजिबात उठू नका. तुम्हा उडलं क्षेत्ररक्षक तरी चालतील, पण तुम्ही काही जागा सोडू नका. फेविकॉल लायलाय का खालते? नका नका, त्यांना नका उघडा पाडू. चला घेऊन चालतो मैदानाकडे, ज्या ठिकाणी मात्र अजून एक चौकार आला. वैभव चांगली फलंदाजी करतोय. धावफलकावर धावा लागल्यात 17. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक. फटका चांगला आहे, मनगटी ताकदीचा वापर. उंच उडी मारायची होती, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर. हा येतोय षटकार. वैभव ऑन द फायर. जुगरेवाडी टीम साठी मात्र धावा बनवतोय तो वैभव. संघाची धावसंख्या धावफलकावर 23. अजून 2 ज्या धावसंख्येचा मी उल्लेख केला होता 23, ती धावसंख्या मात्र धावफलकावर लावली. 10 ज्या वेळेला 13 धावा होत्या तेव्हा सांगितलेल्या अजून 10 धावा बनल्या तर 23 होतील, परंतु या ठिकाणी मात्र चांगला फटकेबाजी करताना आपण लाईव्ह मध्ये पाहतोय वैभवला. शेवटचे अजूनही विचार केला तर 2 चेंडू शिल्लक आहेत. या 2 चेंडू मध्ये एखादा मोठा फटका जर आला तर मजबूत स्थितीत पाहायला मिळेल. इथे मात्र चेंडूने सरळ तानांचा वेध घेतला. एक धाव पूर्ण, दुसरी धाव सुद्धा पूर्ण. 2च धावा घेईल, कारण माहिती आहे प्रवीण बाद झाल्यानंतर मात्र खऱ्या अर्थानं वैभवनं अतिशय चांगली कामगिरी करताना आपण पाहतोय. जरूर 7 चेंडूंचा सामना केलाय, परंतु 19 धावांचं योगदान दिलंय. या 17तील हा शेवटचा चेंडू. 25 धावा धावफलकावर लावल्या जात आहेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज दिनेश वाघ. इथे मात्र थोडासा चतुराईने फटका खेळलाय. पहिली धाव वेगाने घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 2 धावा पूर्ण आणि तिसरीचे घेताना मात्र या 2च धावा. 2 धाव्यानं संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहू शकाल. 12 चेंडूच्या समाप्तीनंतर 27 धावा. येणारे 12 चेंडू आणि 28 ची गरज असेल ती खरवई टीमला. तर चला तत्पूर्वी लगेच यायचा आहे चापेवाडी संघाचा संघनायक आणि तर या ठिकाणी आपण आदरणीय संतोष शेठ अनंता कडाव पेशाने उद्योजक आहेत, त्या साहेबांचा आपण यथोचित मान सन्मान करूया आणि त्यांच्याच शुभ हस्ते आपण लगेच नाणेफेकी सुद्धा करायची आहे. चापेवाडी संघाचा संघनायक आणि जय बोले कुशिवली संघाचा संघनायक, विनंती आहे आपण फास्ट स्पीडली यायचं आहे. जय बोले कुशिवली संघाचा संघनायक. कॅमेरामॅनला विनंती आहे पण कॅमेरा वळवायचा आहे. सत्कार समारंभ या ठिकाणी पार पडला जातोय. चापेवाडी संघाचा संघनायक आलेला आहे. जय बोले कुशिवली संघाच्या संघनायकाला विनंती आहे का पटापट यायचं आहे, धावत या जरा. पप्पू ये पटपट. साहेब थांबायचं आहे, आपल्या शुभ हस्ते नाणेफेकी करायची आहे.
काय पाहिजे बॅटमन ना बॅटमन येतील रम थांब ना तयारी करून द्या आधी सूटबूट घालू दे नाणेफेकी केली जाते सेमीफायनल 2 जय बोले कुशिवली बनाम चापेवाडी नाणेफेकी जिंकला या ठिकाणी मात्र जय बोले संघ आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे सामना 2 षटकांचा असेल याची नोंद घ्यायची आहे धन्यवाद साहेब आपण या स्पर्धेला भेट दिली आपला अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिला आमदार चषकासाठी आपलं पुन्हा एकदा खूप खूप आभार चला सलामीची जोडी या ठिकाणी खेळपट्टीवर जायची आहे अर्थातच नेहमीप्रमाणेच बादल सवारे आणि दिनेश वाघ ही जोडी खेळपट्टीवर जाईल कारण 28 धावा बनवायच्या आहेत 12 चेंडू मध्ये म्हणजे 14.00 च्या सरासरीने या ठिकाणी मात्र धावा बनवायच्या आहेत पाहूया आपण सामना कशा प्रकारचा होईल कोण त्या ठिकाणी मेगा फायनल मध्ये प्रवेश करेल ते मात्र आपण पाहू शकाल 12-28 समीकरण या 12-28 समीकरणामध्ये निश्चितच आपल्याला चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी करावी लागेल जरा मेगा फायनलचं तिकीट बुक करायचं असेल तर इथून मात्र दोन्ही संघांना खूप सारी मेहनत करावी लागेल चला देऊया आपण दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि गेम ऑन होईल कारण येणाऱ्या 12 चेंडू मध्ये 28 धावा बनवायच्या आहेत गेम ऑन पहिला स्वीप करण्याचा प्रयत्न पहिली धाव वेगाने दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता परंतु नाकार दिला दिनेश वाघ आणि बादल सवारे ही जोडी आपण पाहतोय 28 धावांचं टार्गेट ठेवून उतरलाय तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज प्रवीणला आपण पाहतोय टप्पा भेटला अतिशय चांगली लाऊड अपील केले या ठिकाणी मध्ये तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत यायचा आहे अनंता गावंडा एकदम परफेक्ट कार्यक्रम आहे टप्प्यात कार्यक्रम निश्चितच आपण पाहू शकाल टप्प्यात कार्यक्रम झालेला आहे फलंदाज बाद आहे खरोखरच मी या धावचीचा विचार केला तर गोलंदाजाचं कौतुक करेन त्यांनी लावण्याचा प्रयत्नच केला नाहीये त्यांनी फक्त हाताने टप केला चेंडू सरळ इष्टांवर आदळला अतिशय चांगला वेळ दावडला नाहीये गोलंदाजाने ही चतुराई असते गोलंदाजाची आणि ती कुठेतरी कामी आली खऱ्या अर्थाने मी या ठिकाणी प्रवीणचं कौतुक करेन चला धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद झाला दिनेश वाघ मोठा हादरा बसला अर्थात खऱ्या अर्थाने खरवई संघाला नवीन फलंदाज खेळपट्टीवर जाताना आपण मनीषला पाहू शकाल थोडीशी रनिंग कुठेतरी कमी पडली रिप्ले मध्ये आम्ही पाहतोय अतिशय चांगला दिमकदार या ठिकाणी मात्र इथे मात्र फटका चांगला आहे क्षेत्ररक्षक नाहीये चेंडू थांबणार नाहीये चेंडू जाईल वन बॉल सीमा रेषा पार हा येतोय चौकार डीजे वाले जेल आम्हाला काही टाइम ना देता आता काय तुम्हाला टाइम देऊन फायदा आहे एखाद्या माणसाला टाइम दिलेला परवडेल पण तुम्हाला नाही परवडायचा इथे मात्र फटका चांगला आहे परंतु पहिली धाव वेगाने इथे चुकीचा कॉल होता मनीषचा परंतु नाकार दिला त्या ठिकाणी मात्र बादलनं
सिंगल आली, सिंगल संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 7 धावा. येणाऱ्या 8 चेंडू मध्ये 21 धावा बनवायच्या आहेत. रफ अँड टफ सामना होईल यातील मात्र शंका नाहीये. काहीतरी कानमंत्र दिलाय बादल सवारेनं मनीषला, कारण हा एक सुद्धा एक हार्ड फलंदाज म्हणून याची ओळख आहे. अष्टपैलू खेळाडू आहे मनीष. इथे मात्र हुक करायचा होता, अगोदरच पुढे सरसावला, गोलंदाजाने हेरलं, फलंदाजाचा टान्स पाहिला आणि त्यानुसार मात्र गोलंदाजी केली, कारण अगोदरच बॅकफुटवर निघाला होता मनीष आणि तेच हेरलं. ही चतुराई आहे मी म्हणेन गोलंदाज प्रवीणकडे. काही फायदा नाहीये. अजून एक डॉट चेंडू आणि इथून मात्र षटक क्रमांक पहिलं संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावर 7 धावा. येणारे 6 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. 7 धावा फक्त धावफलकावर लावल्या. 6-21 विचार पडलाय कर्णधाराला, अर्थातच योगेश पारदीला. या खेळाडूचा विचार केला तर एक अष्टपैलू खेळाडू आहे. मूर्ती लहान आहे परंतु कीर्ती या खेळाडूची खूप महान आहे. निश्चितच विचार केला तर अतिशय चांगला खेळाडू आपण पाहतो योगेश पारदी. 6-21 6-21 या ठिकाणी मात्र समीकरण आपण पाहतोय. इथे मात्र थोडासा जजमेंट चुकला क्षेत्ररक्षकाचा. 2 धावा मिळाल्या. 2 धावाने संघाची धावसंख्या धावफलकावर 9 धावा. 9 धावा झालेल्या आहेत. 5 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. येतो संध्याकाळी परिवारासहित आहोत. 5-19 इथे मात्र मनगटी ताकदीचा वापर. स्क्वेअर लेगच्या डोक्याच्या वरनं बादलच्या बॅट मधून निघालेला हा संघर्षाचा षटकार आणि या षटकारानं मात्र पुन्हा एकदा विजयाची स्वप्न पाहण्यास भाग पाडलंय डगआउट मध्ये कारवाई संघाला. 4 चेंडू या ठिकाणी मात्र ब्रदर स्पोर्ट लाईव्ह वाल्यांना वाईट वाटायला लागलं. ते स्वतः आले डीजे लावायला लागले. एवढं दिवस बेकार आलं. चला 4 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. त्यांना ना राहून बाळांना काहीतरी हुसकाय सुरुवात केली. राहून दे, आपलं जात सगळं, आपलंच दात नाही आपलंच वोट. चला 4 चेंडू मध्ये 13 धाव बनवायचे आहेत. इथे मात्र मनगटी ताकदीचा वापर केला. अर्थातच बादल सवारेला आपण पाहतोय. फटका चांगला आहे. स्ट्रेट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. पहिली धाव वेगाने घेतली. दुसऱ्या धावेचा निश्चित प्रयत्न केला जाईल परंतु धावचीची घंटा. इथून मात्र फलंदाज बाद होईल मनीष. येणारे 3 चेंडू 12 धावांची गरज. इथे मात्र पहिली धाव वेगाने जरूर दुसरीचा प्रयत्न करेल बादल सवारे आणि
आउट नसेल ना? नाही. फलंदाजाने मात्र क्रीज सोडायची होती परंतु ते काम करता आलं नाहीये. इथून मात्र स्ट्राईक वर आता मात्र ऋतिकला राहावं लागेल. चला या ठिकाणी एक इथे मात्र शरीराचा वेध घेतला जणू काही या सामन्यावर मात्र पकड मजबूत केली ती जुगरवाडी टीमनं एक चेंडूमध्ये 11 धावांची गरज आहे. या ठिकाणी एक थोडीशी दुःखद घटना घडलेली आहे. ग्रुपवर एक मेसेज व्हायरल झालाय. एक बारवी डॅम मध्ये आपल्या समाजाचा अर्थातच एक मुलगा या ठिकाणी बुडालाय. इथे मात्र सामना जिंकलाय जुगरवाडी टीमनं आणि मेगा फायनल मध्ये प्रवेश केलाय. हार्दिक हार्दिक अभिनंदन जुगरवाडी टीम आणि हडलक या ठिकाणी मात्र खरवाई टीम. यापुढील धावतं वर्णन ऐकवण्यासाठी मी आमचे जवळचे मित्र प्रसाद सवारे साहेबांना विनंती करतो की आपण या सामन्यासाठी यायचं आहे.